शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेरोड. सर्वप्रथम तुम्हाला 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला शेतकऱ्याबद्दल 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठीचं राजकीय नाट्य, तासनतास ब्रेकिंग न्यूज दाखवले, पैसे कमवले. इलेक्ट्रॉनिक मीडियानं जरा फिरवा की तुमचे कॅमेरे. उसाच्या पातळीत हाड बोटणाऱ्या, थंडीत ऊस तोडणाऱ्या आया बहिणींकडे दाखवा या जगाला जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या वादळात जाणारं आमचं राशन. दाखवा एकदा शेतकऱ्याच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तकं. नांगरलेल्या शेतात शेतकऱ्याचा पाल्यामधलं जगणं दाखवा. रात्रंदिवस राबणं दाखवा आणि दाखवा ते पोळ्या हातातील कोयते. लोकशाहीचं मरण दाखवा, शेतकऱ्याचं सरण दाखवा, कोरडं धरण दाखवा, भ्रष्टाचाराचे पुरण दाखवा आणि कर्जाच्या बोजाने शेतकऱ्याच्या पाठीवर पडलेले वळही दाखवा. आणि मग हातात माय घेऊन हा देश कृषी प्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा, असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा. ना बिदला ना बाटा ना ताटा, ना बिदला ना बाटा ना ताटा. खऱ्या अर्थाने शेतकरी हा समाजाचा बायोडाटा. या विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते तुकोबराई ज्यांनी स्वतःकडे घाण असलेली इंद्रायणी नदीत बुडून सर्वाधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. या विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतो तो यूपी मधला शेतकरी ज्याच्या वाटेला कर्जमाफी 93 रुपये 9 पैसे इतकी उरली. गद्दारा इथली कर्जमाफी जी आजपर्यंत फक्त कागदावरच उतरली आहे. येतो अंगावर चिंध्या, हातो मिराची भाकर, काडी उसाची पाचट, जगा मिळाया साकर. कष्ट सारे त्याच्या हाती आणि दुसऱ्याच्या हाती माप. आपण डॉक्टरांचे आभार मानले, पोलिसांचे आभार मानले, ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. एकाला मात्र आपण जाणून विसरलो, शेतकरी. होय शेतकरी. विकासाचा नारळ फोडण्यासाठी तुम्ही आमच्या जमिनी वापरल्या. विकासाचा नारळ फोडण्यासाठी तुम्ही आमच्या जमिनी वापरल्या. मात्र खोबरं तर तुम्हालाच मिळालं आणि आम्हाला मात्र घोडभर पाण्यासाठी सुद्धा रडावं लागलं. ही आमची खरी दयनीय अवस्था आहे. विराट कोहली 17 करोडात गेला, धोनी 15 करोडात गेला. जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला. शेतकरी जगला काय मेला काय सांगा, कोणाला फरक पडतो? भारत देश कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो. अरे एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा. शेतकऱ्याची जिंदगी एकतरी दिवस जगून पहा. जाता जाता एकच सांगते, फक्त पीक मालाला भाव द्या, फक्त पीक मालाला भाव द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझे नाव अवधूत तनाजी दावले, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलवडी, इयत्ता 2री. आज मी तुम्हाला 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आले किती गेले किती, उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवपाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, स्वराज्य स्थापक, रयतेचे राजे, अण्णा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सह्याद्रीच्या कडेकापर्यंत नाही पाजर फुटले, डोंगर माथ्यांना गाव फुटले. विशाल नभालाही झुकावे लागेल असा रयतेचा आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. एका ऊसाची किंमत 12 रुपये आहे. रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कोणी एक ऊस मागितला तर शेतकरी हसून म्हणतो त्यात काय एवढं, अजून घ्या. परंतु मॉल मध्ये साधी कॅरेबॅग फुकट मिळत नाही. तो शेतकरी आहे. शेतकरी जगला पाहिजे. कारण किती इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाउनलोडिंग करून मिळणार नाही. म्हणून मी स्वराज हनुमंत दावले इयत्ता 4थी तुमच्या समोर विचार मांडणार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदून 4 शब्द सांगित आहे. ते तुम्ही शांत चित्तीने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 700 वर्षापूर्वी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वर अबालवृद्धापर्यंत सगळ्यांनाच समजले. परंतु हजारो वर्षापासून काळ्या मातीच्या ढेकळातून चालताना जगाच्या पोटासाठी घासाचं दान देणारा बळीराजा नावाचा ज्ञानेश्वर मात्र आपल्याला समजला नाही. मतेच्या वर्तमानपत्रात या बळीराजाचं पसायदान समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
शेतात असेपर्यंत कलस पाखरांसाठी, कडबा वैरण जनावरांसाठी, काढणी आणि मळणी करताना सांडलेले किडामुंगीसाठी, घरात आणल्यानंतर काही उंदरांसाठी आणि बाजारात पाठवल्यानंतर सारं माणसांसाठी. हे बळीराजाने इथल्या प्राणी मात्रांसाठी दिलेले पसायदान आहे. हरेक जीवासाठी तो दान पावतो, हरेक जीवासाठी तो दान पावतो. जगा वाटत ज्ञान जणू ज्ञानोबा धावतो, जगा वाटत ज्ञान जणू ज्ञानोबा धावतो. रात्रून दिवस काबाड कष्ट करूनही घरात उपाशी झोपणारी मुलं आणि गोट्यात टाचा घासणारी जनावर. हे बळीराजाच्या डोळ्यापुढचे चित्र अजूनही बदललेले नाही. साऱ्या जगाला साखरेची गोडी पुरवणारा ऊस उत्पादक शेतकरी स्वतःच्या घरातील दिवाळी गुळ भाकरीच्या लाडवात साजरी करतोय. टाटा बिर्लाच्या कंपनीत तयार होणाऱ्या मालाची किंमत ते स्वतः ठरवितात, परंतु काबाड कष्ट करूनही शेतात पिकवणाऱ्या मालाची किंमत शेतकरी मात्र स्वतः करू शकत नाही. अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊनमुळे समजले की शेतात नांगर चालतो म्हणून देश चालतो. ज्या दिवशी भाकरी पीठ प्रमाणे ऑर्डर करावी लागेल त्या दिवशी कळेल या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल. जाता जाता एकच सांगतो, शेतकऱ्याच्या भविष्याचे स्वप्न बघायलाच पाहिजे, शेतकऱ्याच्या भविष्याचे स्वप्न बघायलाच पाहिजे. जगवायचा असेल आपला भारत देश तर पोशिंदा जगलाच पाहिजे, तर पोशिंदा जगलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुस्वागतम हा मानाचा मुजरा, 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले, पूर्व नियोजित अपूर्व घडे, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. रंगलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक, शिल्पकार ओसार, शिल्पक जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. माझे नाव आरोही किरण दावडे, इयत्ता पहिली, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलवडी. आज मी कोणते शब्द सांगले ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सुंदर सुंदर माझं ते सगळे देखला माझं ते, त्याच्यावर गर्व हाय जगाला अनुभूती. सोना चांदी माझं ते, फुलांच्या माळेने भरलं देश. जय जय संविधान. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलवडी. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल 2-3 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. घातल्याशिवाय जाणार नाही तलवारीच्या पातीला, शिवरायासारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला. सर्व प्रयत्नाच्या राजा देशाला श्री छत्रपती शिवाजी महाराज याला महाराज जय जय महाराज. तो बाप होता सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या देशबांधवांना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी संदीप गावडे, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलवडी, इयत्ता 4थी. सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात नाही पाझर फुटेल, डोंगर माथा नाही गाठ फुटेल, गाडी झुडपे शहरातील विशाल नभालाई ज्याच्या पुढे झुकावे लागतील, असा रेखेचा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 अशा या सनेची तरी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिराचा मुगला भगवान या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. शिवाजी महाराज हे एक अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असे कुसळमळ्यांचे वर्तन ही शिवरायांची शिकवण. दैवाने 3 एप्रिल 1680 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. राजे असंख्य झाले. आजवर शुभासमन मात्र कोणी नव्हता. गर्व आहे ज्यांचा महाराष्ट्राला एकच तो राजा होऊन गेला. अशा राजास कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. माझे नाव आरोही यादव, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलवडी, इयत्ता 4थी. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले,
किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले. स्त्री शिक्षणाचे दर तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नसवे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झाला. लग्नानंतर ज्योतिबाने त्यांना लिहिला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी 1948 मध्ये पुण्यात बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. मुलींना शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली व शेणही फेकले तरी त्या डगमगल्या नाहीत. ज्योतिबारावांच्या अनेक कार्यालय माऊलीस मुलाचे सहकार्य केले. शिक्षणाचे स्वर्गाचे जिने उघडलेदार 30 सावित्र्या जगाची शिलेदार 30 सावित्र्या जगाची शिलेदार. भारताचे संविधान 1950 रोजी लागू झाले. सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले या महान महिला होत्या. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली. धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. संघर्ष जळून तो यादव यात्रा आज मी तुम्हाला 2-3 ओळी सांगणार आहे. ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र. ते देशासाठी लढते झाले सर्व सुख संसार. ते देशासाठी लढते झाले तो दिल करता एवढे मुंबईपासून संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सर्वांना समतेचा मान अशी बिंबरावांची शान. भल्याभल्यांची झुकते मान. अंधाऱ्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती. जगभर गाजत आहे भीमरावांची गती. नमस्कार, माझे नाव विभावरी निलेश वाळ. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिरवली. इयत्ता 4थी. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी 2-3 शब्द सांगू इच्छित आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राम तर आईचे नाव भीमाबाई हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार महत्वाकांक्षी होते. ते शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत असत. सागराचं पाणी कधी हटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय 1000 जन्म घेतले की आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. डॉक्टर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या सहाय्याने परदेशात जाऊन SMASD ही परीक्षा पासून खूप साऱ्या पदव्या मिळवल्या व बॅरिस्टर बनले. आपण माणसाला माणूस पण मिळवून देणाऱ्या अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. जाता जाता एक सांगते, दगड झाले तर दीक्षाभूमीची होईल, माती झाली तर चैत्यभूमीची होईल, हवा झाली तर भीमा कोरेगावची होईल, पाणी झाले तर चौदार तळ्याची होईल. जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर आईची शपथ फक्त आणि फक्त जय भीमाची. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव स्वरा रावदावले. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिरवली. इयत्ता 3री. आज मी तुम्हाला 26 जानेवारी विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतरित्या ऐकावे. आज 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. 1949 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. धन्यवाद. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिरवली. इयत्ता 2. हुकुम झाला, झेंडा फडका, बोला जय हिंद. आपला झेंडा तिरंगा आहे, वर कशोडी मध्ये पांढरा, खाली हिरवा, शेती रंग आहे. आपला झेंडा उंच उंच फडकत आहे, बोला जय हिंद, जय भारत. उत्सव 3 दशकांचा आभारी आज नतमस्तक ज्यांनी भारत देश घडविला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ज्ञानेश्वरी निलेश वाळ आहे. आज 26 जानेवारी आहे आणि आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 1949 रोजी संविधान लागू झाले. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. धन्यवाद. 7, 8, 9, 10,
की नमस्कार, माझे नाव मनश्री संजय दावले, इयत्ता चौथी. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलवडी. माझं आवडते मनापासून शाळा लाविते लळा, जसा माऊली बाळा हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, तशीच ही शाळा मुले ते स्वच्छंदी. या भाषणाच्या ओळीवरून तुमच्या लक्षात आले असेल की माझ्या भाषणाचा विषय काय आहे ते. हो, माझ्या भाषणाचा विषय आहे माझा आवडते मनापासून शाळा. शाळा म्हणजे विद्येचे मंदिर आहे. शाळा म्हणजे संस्काराचे केंद्र आहे. शाळा ही ज्ञानाची शिदोरी आहे. खरोखरच ही शाळा आपल्याला किती लळा लावत असते. मित्रांनो, आपल्याला घडविण्यात 3 गोष्टींचा मोठा हात असतो: आपले आई वडील, आपला परिसर आणि आपली शाळा. मोठ्या जबाबदारीने अपेक्षेने आई वडील मुलांना शाळेत टाकत असतात आणि तेवढ्याच जबाबदारीने शाळा मुलांच्या भविष्याला आकार देत असते. शाळेतील शिक्षक आपल्याला शिक्षण तर देतातच, सोबत शिस्त लावतात, आपल्या बालमनावर चांगले संस्कार घडवत असतात. आपल्या शाळेवर आपली खूप मोठी जबाबदारी असते. शाळा देशासाठी चांगले नागरिक घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करत असते. माझ्या शाळेत अभ्यासासोबत खेळालाही तितकेच महत्त्व दिले जाते. माझ्या शाळेत खेळासोबत विविध प्रकारचे व्यायाम शिकवले जातात. माझ्या शाळेत खेळाचे व्यायामाचे महत्त्व सांगितले जाते. शाळा असते दिवा, शिक्षक त्याची वाट. स्वतः जळतात पण ज्ञानाचा प्रकाश देतात. व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा. मौज मस्तीचा वेगळा थाट म्हणजे शाळा. शेजारचा रंगीत फळा म्हणजे शाळा. 1 ठोके 2 ठोके तर ती टणटण वाजणारी घंटा म्हणजे शाळा. सकाळची प्रार्थना, दुपारचा भात म्हणजे शाळा. पाठीवर दप्तर, अंगात गणवेश म्हणजे शाळा. प्रत्येक विषयाचा एक नवा अंदाज म्हणजे शाळा. शिक्षकाच्या हातातील छडी म्हणजे शाळा. उरात साठवलेली असंख्य स्वप्न म्हणजे शाळा. तुंगजाकडे बघणारी केविलवाणी नजर म्हणजे शाळा. अशी माझी शाळा. माझी शाळा केवळ इमारतीपेक्षा अधिक आहे. ही अशी जागा आहे जिथे स्वप्न घडतात आणि आयुष्यभराची मैत्री बनते. हे प्रेरणा, नाविन्य वाढीचे केंद्र आहे. सध्या जिल्हा परिषद शाळांचे पट कमी होत चालले. इंग्रजी माध्यमिक शाळा वाढायला लागले. जर समजताच पाहिले तर ते खरे शिक्षण मिळते ते जिल्हा परिषदांच्या शाळेतून. शारीरिक, भावनिक, मानसिक विकास घडतो. शाळेसाठी, समाजासाठी, गावासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते. समजताच पाहिले तर ते मोठे मोठे अधिकारी बनले, ते सुद्धा जिल्हा परिषदांच्या शाळेतून. म्हणून माझ्या शाळेचा खूप खूप अभिमान वाटतो आणि म्हणावेसे